रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी रूप
राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हा काय भक्तीचा वाट काय भक्तीचा
मधुता तुम्हाल मधुता काय भक्तीच्या त्या वाट मज दाव्या सुपट मज दाव्या सुपट शूर आणि धीर स्वामी कार्या पैसादर काय भक्तीच्या त्या वाट मत दावया सुपट तुका म्हणे रुद्रा अंजनीची कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा मग दाव्या सुपट समज्जं सर्वं संरगिलावदारं जगन्नितपानिमण्डनमण्डनं तरुण तुलसीमाला कंदनं कंजनेत्रं सदैवहासं विठ्ठलं चिन्तया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु सतुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी अदत्री जननी देवांची श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत मस्तक हे पाया
रणरङ्गदिरं राजीव नेत्रं रघुशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजयमागोततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं पवित्र कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहरं सदा वसतं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि ॐ मङ्गलभवन शरणजी हनुमंता तुम्हाला रामदूता काही भक्तीच्या त्या वाट्यामध्ये दावाजा सुभद्रा प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत शिवशंकरचा निवडलेला भंग देवबंधनी विश्वंधनी वैराग्याचे महामेरू अखिल वारकरी समाजाचे कलस्थाने असलेले देहूचे साधू श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय आणि जगद्गुरु तुकोबारायचा पंचम वेद म्हणून तो प्रसिद्ध झालेला गाथाय मायबा त्या गाथ्यातला अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. खरं जर बघितलं तर आजचा अभंग पाठच नाही असा म्हणणारा या धर्म मंडपामध्ये कुणी सापडणार नाही आणि सापडलेला कदाचित तर तो माणूस म्हणण्याच्या लायकीचाच अभंग तुकोबारायचं आहे. पण यथार्थ वर्णन हनुमंतरायाचे का आपल्या पुण्य पावन अशा असणाऱ्या रांजणी गावामध्ये 28 वर्षापासून चालत आलेला सप्ताह हरिभक्तपरायण नालिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला मधात्मा गुरुजी बिमार पडेल पण तरी तेवढं तर तुम्ही मात्र चालू ठेवलं आणि असा अविरत चालत आलेला आपला हा सप्ताह या सप्त्यातील आजचा कितवा दिवस तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाची शेवट
आदरणीय आमचे मित्र माऊली महाराज अवचार महाराजांनी फोन केला आणि महाराजांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या आग्रस्तव तुमच्या सर्वांचं दर्शनाचा योग मला आज मिळाला. खरं तर आजच्या हरिकीर्तनाला या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहे. आमचे कैलासचे बाबा हे आणि आता नावच कोणाचं घ्यावं, कारण सगळे गावातील हे की नाही, सगळे गावातले असं एका गुणपदी रे कोणीच कमी नाही महाराज. एवढे गावातले जर असतील तर बाहेर गावचे काही बोलवायचं काम. समृद्ध झालेलं गाव आहे महाराज. रामकथा सांगणारे आदरणीय आमचे हरिभक्तप्राण गजानन महाराज यांच्या मुखारविंदातून भावार्थराम कथा आपण ऐकत आहात. त्याचबरोबर ज्यांच्या पोटामधून ब्रह्मनाद मधुमतो असे आमच्या आदरणीय हरिभक्तप्राण श्यामजी महाराज, सु म्हणजे चांगलं, शांत म्हणजे गरीब, एक गोड व्यक्तिमत्व. लग्न झालं ना बाबा? अवघड आहे पण बोलके नारदाच्या काठीने तुला आशीर्वाद आहे बाबा. बोल कुंकले महाराज नाव किती चांगले हो, सुशांत म्हणजे सु म्हणजे चांगलं, शांत म्हणजे शांत. तिकडे विनेकरी आहेत, तिकडे विनेकरी आहेत. बळीराम बाबा त्यांच्याही कमलचरणावरती नमस्कार. दोन बाजूला दोन हलदार चौकदार दुसरे कुठे आहेत का? हा ते तिकडं त्यांना सुद्धा नमस्कार. सर्व पितृवर्ग, मातृवर्ग, तरुण वर्ग तुमच्या सर्वांच्या कमलचरणावरती नमस्कार होतो. आमचे दाजी सुद्धा आलेले आहेत, माझे सरपंच आपल्या धानुऱ्याचे रामदास भाऊ ते सुद्धा आलेले, तुम्ही सुद्धा आला. हार्मोनियम वादक बाबाजी मामा तुम्ही सुद्धा आला. आणि आपल्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा हरिकीर्तनाचा योग या ठिकाणी घडते. खरं तर महाराज हनुमान जयंती निमित्त चालत आलेला आपला सप्ताह आणि या सप्त्यामध्ये आजचं तिसऱ्या दिवसाच्या कीर्तनामध्ये तुकोबराय वर्णन करतात हनुमंताला. शरण शरण जे हनुमंता, जगद्गुरु तुकोबराय हनुमंताला नमस्कार करतात महाराज. नमस्कार नमस्कार करतात ते तुकोबराय आणि ज्याला नमस्कार करतात ते हनुमंत. शरण शरण जे हनुमंता. एका साधकाने विचारलं तुकोबराला, हो तुकोबराया का तुम्ही हनुमंताला शरण जातात? महाराज म्हणाले त्याचं कारण आहे की रामाचे दूत आहेत. कोणाचे दूत आहेत? ते रामाचे दूत आहेत, म्हणून मी त्यांना शरण जातो. कोण आहे महाराज हा राम? ज्यांचे दूत दिसतात तो हनुमान आहे, तर तुम्ही त्याला शरण जाता. कोण राम आहे? आणि हाच प्रश्न उमा मातेनं भगवान भोले बाबाला प्रश्न विचारला. मायबा तुमच्या ऐकण्यात असेल अमरनाथ धाम नावाचं धाम आहे. अमरनाथ धाम, अमरनाथ धामामध्ये भगवान भोले बाबा अर्धोन्मिलित डोळे मिटलेले आहेत. म्हणजे पक्के झाकले नाहीत, सगळे उठले नाहीत बरं का. त्याला म्हणतात अर्धोन्मिलित. अर्धोन्मिलित डोळे झाकलेले आणि सदैव भगवत परमात्मा ध्यान करतात. राम तुझी सदाशिव, ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम. भजन करी मारे राम तुझी सदाशिव. सदैव भगवान भोले बाबा प्रभूचं ध्यान करतात. आणि त्यावेळेला मायबाप उमा मातेला प्रश्न विचारला, भगवान तुम्ही सदैव डोळे मिटलेले राहतात, कोणाचं ध्यान करता हो तुम्ही? कोणाचं ध्यान करता? भगवान प्रभूला, उमा मातेला आणि भगवान भोले बाबा सांगतात मी कोणाचं ध्यान करतो? मी रामाचं ध्यान करतो. उमा मातेला प्रश्न विचारला, कोण राम आहे? राम जगाचे जीवन, राम राजीव लोचन, राम घनश्याम. विपुद्याचा असं बोलतात. राम घनश्याम, परब्रह्मा परा
भले बाबा म्हणतात तुम्हा राम जगाचं जीवन आहे, राम जगाचं जीवन आहे, राम घनश्याम आहे, राम सुंदर आहे. आणि राम कोण आहे मला? राम परात्पर आहे. परात्पर कशाला म्हणतात? परातीवर परत का नाही मला परात्पर कशाला म्हणतात? चार प्रकारच्या वाणी आहेत, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. परा नावाची वाणी बीबीच्या खाली राहते 3 बोटाच्या अंतरावर, त्याला परा नावाची वाणी म्हणतात. हृदयामध्ये एक वाणी राहते मायबाप, तिला पश्यंती नावाची वाणी म्हणतात. कंठामध्ये एक वाणी राहते, तिला मध्यमा नावाची वाणी म्हणतात. आणि मुखामध्ये तुम्ही आम्ही बोलतो ना, तिला वैखरी नावाची वाणी म्हणतात. या 3 वाण्याला जागृत करण्याचं अगदी पहिलं कर्तव्य जर असेल तर या वाणीच आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात या वाणीनं मधुर बोललं पाहिजे, या वाणीनं खरं बोललं पाहिजे. ज्ञानोबाराय पुढे चिंतन करतात, साच आणि मवाळ मिटले आणि रसाळ शब्द तैशी कला अमृता साच बोललं पाहिजे. साच आणि मवाळ. साच म्हणजे खरं, साच साच म्हणजे खरं. बरं दादाजी, काही लोक म्हणतात महाराज खोटं बोललं तर काय होते? अरे बाबा, महाभारतातलं एक प्रकरण आहे. ज्या वेळेला विमान नेण्याकरता आला धर्मराजाने उजवा पाय टाकला आणि डावा पाय उचलल्याबरोबर डाव्या पायाचा अंगठाच गळून पडला. पार्श्वद विष्णुदूताला त्यांनी प्रश्न विचारला, धर्मराजाने, दूत हो, माझा डाव्या पायाचा अंगठा गळून का पडला? विष्णूच्या पार्श्वदूताने सांगितलं, राजा, जन्मभर तू सत्याचं आचरण केलं, पण एक वेळेला तू असत्य बोलला. नर वा कुंजरो वा, हत्ती मेला का माणूस मेला मला माहित नाही, पण अश्वत्थामा मेला. एवढ्या करता माईबाप धर्मराजाचा अंगठा गळून पडा. आपलं काय काय गळून पडत? आपलं आपण झोपतून गेलो तर झोपेदायपर्यंत खोटच बोलतो गड्या. म्हणून या वाणीनं साच बोललं पाहिजे. साच आणि मवाळ हो बोललं पाहिजे. मिटले आणि रसाळ कमीच बोललं पाहिजे. काही लोक इतकं बोलतात, बाबा काय सांगा तुम्हाला, आपल्या बापाला लोक बोलू देत नाही. इथं बोलता येत नाही म्हणून सगळे जण गप्प बसले. इथं बोलता येत नाही म्हणून सगळे जण गप्प बसले नाही, तर आपल्या बापाला हे बोलू देत नाही. जास्त बोलू नाही पाहिजेत. मला हरिपाठामध्ये ज्ञानोबाराय सांगतात, अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी, त्या कैसा दयाळ पावे हरी, त्या कैसा दयाळ पावे हरी. आनंद कमीच बोललं पाहिजे, कमीच बोललं पाहिजे, जास्त बोलत नाही. काय होते जास्त बोललं तर? गुरुजी दर्शनातलं सांगायचे, 2 लाखाला 2 बैल विकत घेतलेत महाराज. 1 लाखाचा 1 बैल उंच अशा कड्यावरून ती जमनी सुटलेली ही वेगा. एक आजी एका नातवंडाला करंगुळीला धरून रस्ता क्रॉस करत होती. ते मोठमोठ्यानं महाराज वरडत होतं. त्या बैलाचा कासरा तुटला, ते मोठमोठ्यानं वरडत होतं, आजी अगं बाजूला हो, कासरा तुटला. बैल सैरावैरा धावतात. आता बैल जर सैरावैरा धावत होते, त्यांना ब्रेक लावायला पाहिजे होता का नाही बाळा? आहे का नाही? मला म्हणतो या पोटी जावा, गाडी बैलाला कुठं ब्रेक असतात का नाही का? त्याला काय माहिती, आता गाडी बैलच नाही. सैरावैरा बैल सुटले, कासरा तुटलेला आहे. नातवंडाला धक्का लागला, म्हातारी मोठी खमक होती. लोक पळत आले तर लोकांनी सांगितलं, आजी ठोक पडली रे पोट.
पण असे बदमाश लोक आहेत महाराज, सप्ताह आला की वर्गणी देत नाही, रिकाम्या भांड्यात पैसे दिल्याशिवाय राहत. 500-500च्या नोटा काढून दिल्या. म्हातारीने रिपोर्ट ठोकला, केस बोर्डावर गेली. जात नसती एवढ्या लवकर, पण आपल्या कीर्तनातली गेली. ते वकिलाकडे पळत गेलं, वकील साहेब मला वाचवा, मला वाचवा, माझे 2 बैल मी 2 लाखाला विकत घेतले, साऱ्या बैला सुटले, बैलाचा कासरा तुटला, बैलाचा धक्का नातवंडला लागला आणि त्या आजीनं मला रिपोर्ट देऊन मला कोर्टामध्ये खेचलं, मला वाचवा. वकिलांनी त्याच्याकडे पाहिलं, नक्षीकांत तपासलं, म्हणे गरीब आहे. त्यानं सांगितलं, म्हणे 25,000 रुपये घेईल म्हणे तुला मुक्त करण्याकरता. म्हणे काही हरकत नाही, मी 25,000 देतो तुम्हाला, पण म्हणे अजिबात बोलायचं नाही. निकालाचा दिवस आला. मायबाप 2 आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये दोघा जणांना उभं केलं. एका पिंजऱ्यामध्ये ती आजी, एका पिंजऱ्यामध्ये तो शेतकरी. प्रतिस्पर्धी वकिलांनी त्याला विचारलं, म्हणे काय रे बाबा, तू 2 लाख रुपयाला विकत बैल घेतले, शहरावर धावत होता, तो उन्मत्त झाला, पैसे झाले तुझ्याकडे, बरोबर आहे? ते म्हणे बुईंग बुईंग. आणि म्हणे मग त्या म्हातारीचं तुझं अगोदरचं भांडण झालेलं, त्याचा वचपा काढण्याकरता तू धक्का मारला, बरोबर आहे? ते म्हणे बुईंग बुईंग. आता एकदा झालं, 2दा झालं, म्हातारीची तळपायाची आग मस्तकात गेली. म्हातारी म्हणे, साहेब आता मी म्हणे काल कोंड बोंबली ना म्हणे, बोली ना म्हणे, आता बुईंग बुईंग करायला लागलं. तेव्हा म्हणे भलं एकापासून बोंबलत होते. म्हातारे बाजूला, हो कासरे तुटले, बैडा शहराबरा धावतात, धक्का लागल. ऐकते कोण? जे ऐकतात, मॅजिस्टर ऐकतात. मॅजिस्टरने सांगितलं, आजी मग तो जर एवढ्या अंतरून तुला सूचना देत होता तर तुझं कर्तव्य होतं लेकराला बाजूला घ्यायचा. निर्दोष येतो, निर्दोष सुटला, मला सोडून दिलं. त्याला जमलं का नाही? हा जमलं. मला त्यांना कॉलेला झटका दिला, घराकडे धकलं. ते 2-3 पायऱ्या या उतरल्या, बरोबर कॉलरला पकडलं. पुन्हा वकिलांना पकडलं. 25,000 ते म्हणे बुईंग बुईंग. गेलं घराकडे, रुपये द्यायचं काम नाही. मला फक्त सुटलं का? जास्त बोलत नाही. परा नावाची वाणी मला, ही वैखरी नावाची वाणी, हिनं खरं बोलावं, सत्य बोलावं. तुम्ही जर जन्मभर या वाणीचा जप जर केला तर निश्चित तो भगवान परमात्मा तुम्हाला साथ देईल. म्हणून परा नावाची वाणी, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी 4 वाणी आहेत. रामाचं वर्णन जर करायचं म्हटलं महाराज तर 4ही वाणीच्या पलीकडचा राम आहे. तुका म्हणे आता बोलण्याची कुंडली, तुका म्हणे आता बोलण्याची कुंडली, वेद मौन झाले, मग हात धरला महाराज उमा मातेनं भगवान भोले बाबाला. प्रभू, ज्या रामाचं तुम्ही सदैव ध्यान करता, मला त्या रामाचं रामायण सांगा. त्या रामाचं रामायण सांगा मला. पूज्य हो रघुपती, पूज्य हो रघुपती, कथा प्रसंगा रामचंद्र की जय,
श्यामल रामचंद्र की श्यामल रामचंद्र की जय जय हनुमान की जय। पूज्य रघुपती कथा प्रसंग पावन करीत सकल जगा राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम जय जय राम सिया राम। ओ धन्य धन्य गिरी राजकुमारी तुम सम कोही नहीं पर उपकारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय राम। गोड कथा भगवान परमात्मा उमा मातेला सांगतात तो राम आहे कोण आहे म्हणत राम जगाची जीवन जीवन आहे मला राम जगाचा जीवन आहे पाण्यातला मासा जर घेतला नसता पाण्याच्या बाजूला जर टाकला उचलला पाण्यातला मासा नसा बाजूला टाकला दादा किती दिवसानं मरत किती दिवसानं मरत किती दिवसानं मरत दादा 2-4 दिवसानं मरत का नाही एका दिवसानं का वा मरण तुमच्या पोटी जावा एक दिवस बरं आहे ते करून मारत पाण्यातला मासा जसं पाण्याच्या बाहेर फेकणे आणि तक्षणी त्यांचा मृत्यू होणे का त्या माशाचं पाणी जीवन आहे तसं या जगाचं जर जीवन कोण असेल तर माझा राम आहे राम जगाचे जीवन राम राजे वचन राम ब्रह्मांडाचा चालक पुरी पूर्ण राम ब्रह्मांडाचा मालक आहे मला म्या बोलविला वेदू बोले म्या चालविला सूर्य चाले म्या हलविला प्राण हले जो जगाते चलिता तो राम आहे ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचा पान सुद्धा हलत नाही माय बाप त्याचं नाव आहे राम राम त्याला म्हणतात माणसं बसल्या जातात त्याचं नाव राम आहे राम गेल्यावर माणसं बसतात का बसवावं लागते बोला जय हरी जय हरी जय हरी म्हणतात जय हरी मस्त मोकळ्या मैदानात बसले तुम्ही म्हणून म्हणलं जय हरी राम गेला महाराज बसता येत नाही बसवावं लागते अरे राम आहे म्हणून या महिलाच्या अंगावरती सोन्याची दागिने येतात यदा कदाचित मालक जर गेला तर कंकणावरचं कुंकू जाते पण दागिना जात नाही महाराज राम जर गेला काढून घेतात महाराज किती दिवसांनी काढून घेतात स्त्रिया पुत्र कलात्र अवघे मायावंत शेवटी शेवटी अंत नाही
त्याच्यातला राम निघून गेला. काय करतात मला दागिने ठेवत नाही. स्त्री पुत्र कलात्र अवघे मायवंत शेवटीचा अंत नाही कोणी. यमाचे हाती बांधून येती. माणसं गेल्यावर ते का पळून येते का? माणसं मेल्यावर त्याला बांधून देतात. तुमचे माणसं मेल्यावर माणसं मेल्यावर बांधून येतात का? तुमचे बांधून देतात. मला वर बांधणारे पेशिनिष्ठ राहतात, ते हरिपाठात नसतात. गावात ते बांधणारे पेशिनिष्ठ असतात, ते हरिपाठात नसतात. कीर्तन तुम्ही राहत नाही. माणूस मेलं ते बरवायचं काम नाही. कर 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 बांधतात माणूस. कोणाला? मेलेल्या माणसाला. काय कारण संपूर्ण मला यमाची हाती बांधून यादी भूषण हे घेती काढोनी. राम आहे महाराज तोपर्यंत. राम जगाचा मालक आहे. राम ब्रह्मांडाचा धनी आहे. राम जगाचं जीवनी माहिती आहे. आणि प्रभू भगवान भले बाबा म्हणतात, तुम्हा त्या रामाची रामकथा मी तुला सांगतो. त्याच रामाचा राम भक्त हनुमंत आहे. म्हणून एवढी ताकद आहे महाराज रामामध्ये. राम ब्रह्मांडाचा मालक आहे आणि त्या मालकाचे हनुमंतराय सेवक आहे. म्हणून माझे तो कोबाराय हनुमंताला नमस्कार करतात अभंगाच्या पहिल्याच्या. जगद्गुरु तुकोबाराय हनुमंताला नमस्कार करतात. शरण येतात. का नमस्कार करतात? नमस्कार करतात ते तुकोबाराय. शरण येतात ते तुकोबाराय. ज्याला शरण जातात ते हनुमंतराय. का हनुमंतराला नमस्कार? याचं कारण आहे मला समर्थाचे सेवक आहे. समर्थाचे सेवक आहे आणि समर्थाच्या अंगामध्ये जी ताकद आहे तीच पाहून त्यांच्यामध्ये हे. म्हणून तुकोबाराय नमस्कार करतात.
पण नमस्कार करतात ते साधे नाहीत मला, ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? अरे ज्या तुकोबाराला 16व्या शतकामध्ये फक्त तुकोबाराचं मोजमाप झालं माहिती. पुण्यामध्ये जर गेले तर जिथून आता विमान उड्डाण घेतात त्या गावाला लोहगाव म्हणतात, आणि त्या लोहगावच्या बाजूला प्रचंड पंडित असलेले रामेश्वर भट्ट काशी क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर काशीचे विद्वान ब्राह्मणाकडून त्यांना नमस्कार करायचे, बसण्याकरता जागा द्यायचे, एवढा अधिकार रामेश्वर भट्टाचा आहे. त्या रामेश्वर भट्टानं तो कोबऱ्याचा पंचमवेद असलेला काथा उचलला आणि पाण्यामध्ये टाकला. 13व्या दिवशी तो तसाच्या तसाच वर आला. अंतःकरणात अहंकाराची निवृत्ती झाली आणि रामेश्वर भट्टानं तो कोबऱ्याच्या पायावर रोळून घेतलं. 16व्या शतकामध्ये धर्मसभा भरली मायबाप. सर्व ब्राह्मण समाजी त्याला ब्रह्मसभा बनलं आणि ब्राह्मण समाजाची सभा भरल्याच्या नंतर सगळ्यांनी प्रश्न विचारला त्या रामेश्वर भट्टाला, महाराज तुम्ही प्रचंड पांडित्य आहे, विद्वान आहात, काशीला गेल्याच्या नंतर काशीचे विद्वान तुम्हाला उठून नमस्कार करतात, पण महाराष्ट्रातल्या एका कुणबेच्या पायीवरती तुम्ही नमस्तक होता, हे तुम्हाला शोभणार नाही. रामेश्वर भट्ट उठले, भरलेल्या सभेमध्ये रामेश्वर भट्टाला दोन्ही हात जोडले. रामेश्वर भट्ट म्हणतात, मी मूर्ख नाही, मी वेडात होणार नाही. अरे मी हातामध्ये तराजू घेतलं, एका पारड्यामध्ये मी ब्रह्मतत्व टाकलं, एका पारड्यामध्ये मी तो कोबरे टाकले, आणि ज्या वेळेला दोघांचं मोजमाप केलं त्या वेळेला ते दोघं सारखे भरले. तू गीता तू बनेसी एका पारड्यामध्ये ब्रह्मतत्व टाकलं, एका पारड्यामध्ये तो कोबराला टाकलं, आणि ज्या वेळेला मी मोजमाप केलं त्यावेळेला तो कोबरा ब्रह्म रूपाशी रूप झालेले मला दिसलेच. मला तो केता तुला देशी ब्रह्म तुका पंचकृषीचे लोक तो कोबऱ्याचे कीर्तन ऐकणे करता येतात. जुन्या काळामध्ये दळणवळणाची साधनं नव्हती, अनवानी पायानं येत असताना बाईबा एका वारकऱ्यांच्या पायाला सर्वदंश झाला, उचललं त्याने तो वारकरी कीर्तनामध्ये घेऊन दिला. आणि ज्या वेळेला तो कोबरे म्हणतात भजन करा, टाळ्या वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, ते काहीच म्हणत नव्हतं. ते मेलेलं होतं ना बाईबा. त्याच्या शेजारचा माणूस होता, त्यानं आवाज दिला तो कोबऱ्याला, महाराज सगळे देवाचं नाम घोष करतात पण हे बोलत नाही. तो कोबऱ्यांच्या चक्र पाहिलं, तो कोबऱ्याच्या लक्षात आला हा माणूस मेले नाही. तो कोबऱ्याने देवाला धावा केला, देवा
अरे कीर्तनात बसले लोक जर मरत असतील तर कोण येणार आहे कीर्तनाला? कीर्तनात जर बसल्या जर माणसं मरत असतील तर कोण कीर्तनाला येणार आहे? पहिलेच तर लोक येत नाही. मी आलो महाराज त्या माऊलीच्या घराकडे जायला मग जागा नव्हती, इतकी लोक होती. आणि मी विचार केला म्हणलं एवढे लोक जर खरं जर आले, हे एवढे लोक जर आले कीर्तनात तर बसवतील कुठं? बरोबर आहे महाराज, तुमचंच बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे भरपूर जागा आहे. अरे देवा, पहिलंच कीर्तनामध्ये लोक येत नाही तर कीर्तनामध्ये येऊन जर मरत असतील, माय बापा माझी लाज राखा. आणि तो कोबऱ्या सांगितला, बाबा चिंता करू नका, ते सुद्धा विठ्ठल, ते सुद्धा भजन म्हणते, म्हणा भजन. कुंडली हरी विठ्ठल मेले माणूस चित्त मोठ जिवंत करण्याची ताकद तुकोबर आहे. आणि ते तुकोबर आहे हनुमंताला शरण जातात. शरणचे हनुमंत का हनुमंताला शरण जातात? हनुमंताच्या जीवनामध्ये भक्ती होती महाराज. भक्तीच्या सामर्थ्यानं प्रभूशी त्यानं जोडलेलं होतं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे त्या हनुमंताला नमस्कार करतात, शरण जातात. मोठ्या माणसानं लहान माणसानं शरण गेलं पाहिजे. शरण गेल्याच्या नंतर माणसाचं आयुष्य वाढत असते. शरण गेलं पाहिजे लहान माणसानं मोठ्या माणसाला. जुन्या काळात ह्या बाया बाहेर निघाल्या की सगळ्यांचं दर्शन घ्यायचं महाराज. शरणदाच्या तेरा भायाच्या सासू सासऱ्याच्या त्यानं दर्शन घेतला का की ज्यांचं दर्शन घेतलं त्याने आशीर्वाद द्यावा. अखंड सौभाग्यवती भव. नमस्कार त्या करायच्या तर आशीर्वाद माणसाला लागायचे. म्हणून माणसं 100च्या वर पार करायचे. आता त्या पाया पडत नाही तर माणसं जास्त दिवस टिकत नाही. 60 वर्षावर गेला की तर धाम परम मम राम नाम सत्य हे. पाया तर पडत नाही. रस्त्यावर बसल्या तर पायावर पाय दिल्याशिवाय मोठ्या माणसं नमस्कार केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबर आहे हनुमंता नमस्कार करतात. का नमस्कार करतात? भक्तीच्या माध्यमातून ब्रह्मांडाचा मालक त्यांनी आपल्यासारखेला जोडला. त्यांना भक्तीचं वर्म माहित आहे. म्हणून तुकोबर म्हणतात हनुमंतरायाला, महाराज मी तुम्हाला नमस्कार करतो, तुम्हाला मी शरण आलो. भक्तीचं काय वर्म आहे ते मला तुम्ही सांगा. अभंगाच्या नुसार
काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुपटा मज दावावा सुपटा जगद्गुरु तुकोबराय हनुमंत म्हणतात महाराज भक्तीच्या माध्यमातून तुम्ही ब्रह्मांडाचे मालक प्रभूला तुम्ही आपलेसे केलं. कोणता मार्ग असेल तो भक्तीचा तो भक्ती मला सांगा मला. कोणती भक्ती केली म्हणजे त्या परमात्म्यापर्यंत जाता येईल. मायबाप भक्तीचे दोन प्रकार पडतात. एक सगुण भक्ती आणि दुसरी निर्गुण भक्ती. निर्गुण भक्ती म्हणजे देवाचं भजन करायचं काम नाही मायबाप. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निर्गुण निराकार निर्गुण माया निर्गुण निराकार रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया अरे बाबा कबीरदास महाराज म्हणतात ज्याला रंगच नाही ज्याला रूपच नाही असा निर्विकार परमात्मा आहे. निर्विकार परमात्मा तर असं त्याची भक्ती करायचं काम नाही. ती निर्गुण भक्ती आहे. दुसरी भक्ती ती सगुण आहे. सगुण भक्तीचे 9 प्रकार पडतात. 9 प्रकार पडतात. पहिली भक्ती मायबाप जीवनामध्ये कोणती? श्रवण भक्ती. आता तुम्ही आलात ना त्याला श्रवण भक्ती. रामकथा चालू आहे ना रामकथा ऐकायची. पण या भक्तीमध्ये काहीच लागत नाही. तैसा मारून करिता इंद्रिया येत अशी आयता मोक्षाशी आयता श्रवणा येऊन बसायचं. श्रवणाची मीशी बैसावे येऊनी श्रवणाची मीशी बैसावे येऊनी
गप्प बसायचं महाराज. याला म्हणायचं श्रवण भक्ती. काय श्रवण भक्तीमध्ये ताकद आहे? श्रवण भक्तीमध्ये मोक्ष मिळतो महाराज, मोक्ष मिळतो. तैसा मनाचा मागू न करिता इंद्रिया दुःख न देता एक मोक्ष असे आयता. हे श्रवणाची माझी मोक्ष म्हणजे काय हो? मोक्ष मिळते मला. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष त्याला म्हणतात मायबाप. भोग इच्छेची निवृत्ती म्हणजे मोक्ष, अहंकाराची निवृत्ती म्हणजे मोक्ष, ममत्वाची निवृत्ती म्हणजे मोक्ष, जन्म मरणाच्या विभक्तीतून मुक्त होणं म्हणजे मोक्ष, आंतरिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, त्याचं नाव मोक्ष. कशाने मिळते? सगळं फक्त ऐकण्यानं. आपली ऐकण्याचीच आपली ताकद नाही महाराज. आपण ऐकतच नाही कोणाच्या बाबाचा. ऐकल्यानं मोक्ष मिळतो मायबाप, म्हणून श्रवण भक्ती. दुसरी आहे अर्चन भक्ती. दररोज सकाळी झोपेतून उठलं, स्नान झालं, देवघरातले देव काढायचे. देव काढायच्या नंतर त्या देवाला स्नान घालायचं, स्नान करायचं, देवाला गंध लावायचा. तुम्ही देव मानता ना? मानता ना तुम्ही देव? आपल्या घरामध्ये जे देव आहेत आपण दररोज आंघोळ करतो. आणि देवाची आंघोळ कधी? बरेच लोक देवाची आंघोळ 12 महिन्यातून 2दा करतात. एकदा आपची पित्रालं आणि एकदा पावसाळी पित्रालं. पुन्हा देवाच्या डोंगल्यावर पाणी होतं. देव आहेत आपल्या घरामध्ये, आपल्या घरातले ते देव आहेत. आपल्या घरामध्ये मातृ आहे, मातृदेव आहे, पितृदेव आहे त्या घरामध्ये. मित्र म्हणतो दररोज त्यांची पूजा करायची. दररोज स्वयंपाक झाला का नैवेद्य काढायचं, देवाला द्यायचं. काय आपले का मला भक्ती जीवनामध्ये आंघोळ करत असताना ज्या ज्या वेळेला तुम्ही अंगावर पाणी घेतलं त्या त्या दैवताचं नामस्मरण केलं की तिथं आंघोळ केल्याचं पुण्य प्राप्त होते. वाचे म्हणता गंगा गंगा सकल पापे एवढी ताकद आहे महाराज. म्हणून जुन्या काळामध्ये गंगाळामध्ये लोक आंघोळ करायचे. आता या नवीन पुरी योग्य पद्मास निघल्यात महाराज. यायला गंगाळाला करे या सज्जावर ठेवले ते गंगाळ. नुसते ठेवलेले आहेत तर मेन कापड पुढाळून ठेवले होते. काय करतात रामवाले असं ते ना का नाही? आंघोळ कशा चालू आपल्या प्लास्टिकच्या बकेटीमध्ये. बरं झालं मला त्या स्टीलला काही किंमत नाही, नाही तर लोकांना पाणी प्यायला ते एंट्रीचे टपके दिले असते. घ्या आता आंघोळीचे डबेच लोकांच्या घरी. आणि लोक म्हणतात महाराज चर्म रोगाच्या डॉक्टरला भेटायचं. अरे गंगा तांबे नावाचा धातूही महाराज 60 रोगाची निवृत्ती करण्याची ताकद त्याच्यामध्ये ते विद्युत वाहक आहे. म्हणून देव ताबा आहे ना, त्यानंच आपल्या अंगावर पाणी घ्यायचं. आणि ते ज्या ज्या वेळेला तुम्ही अंगावर पाणी घेता त्या त्या वेळेला त्या त्या गंगेचं नामस्मरण करायचं. गंगेचैव यमुनाचैव गोदावरीचैव नर्मदाचैव पयोष्णीचैव इति श्री गंगेच जल समर्पयामि. हरि ओम. शांती शांती शांती. काय रे बा, त्याला अर्चन भक्ती म्हणतात. देवाला कपडे चढवायचे, देवाला गंध लावायचा, अर्चन भक्ती. दुसरी भक्ती पादसेवन आहे. पादसेवन भक्ती कोणाची? बायाची, मालकाची सेवा करायची. पादसेवन भक्ती. पादसेवन भक्ती. आता तेच राहिलं नाही. हनुमंतराच्या जीवनामध्ये दाशिवतो भक्ती पाहिजे. काही सौख्य भक्ती. अरे देवाला तुम्ही मित्र म्हणा. दुःख जरी झालं तरी देवाला बोला. सुख जरी झालं ना
हनुमंताच्या जीवनामध्ये दास्यत्व भक्ती महाराज दास झाले तो हनुमंताला. दास होण्यामध्ये फार मोठा अधिकार आहे महाराज. दास होण्यामध्ये फार मोठा अधिकार आहे. दास झाल्याच्या नंतर काय होते हो? संसाराचा दास वेगळा आणि देवाचा दास वेगळा आहे महाराज. धन्य आम्ही जन्माल दास विठ्ठलाचे आम्ही देवाचे दास. देवाचा दास झाल्याच्या नंतर काय ताकद होती महाराज? काय ताकद येते महाराज? गोड वर्णन करत भक्त विठ्ठलाचे भोळे भक्त विठ्ठलाचे भोळे देवाचा दास जर झालं जगातलं ब्रह्मज्ञान पायावर बोलणं घेते बायका. देवाचा दास म्हणून हनुमंतराय देवाचे भक्ती करतात पण दास्यत्व भक्ती करतात. हनुमंतरायने केलेली दास्यत्व भक्ती, अर्जुनाने केली ती सत्यत्व भक्ती नाही. देवालाच मित्र माना. दुःख जरी झालं तरी देवाला सांगा आणि सुख जरी झालं तरी देवाला सांगा. या पाहुण्याला दुःख सांगितलं ना तर ते रडून रडून ऐकतात आणि हसून हसून जगाला सांगून देतात महाराज. पाहुण्याला सांगितलं नाही पाहिजे, कोणाला सांगावं? देवाला सांगितलं पाहिजे. दुःख जरी झालं तरी देवाला आणि सुख जरी झालं तरी देवाला. आणि देवाला मित्र माना. देवाला तुम्ही सत्यत्व माना. सगळा देवाला माना बायका. कोण आम्हा पाशी शिनले भागले तुझ विना ये गले पांडुरंग. कोणा पाशी आम्ही सांगावे सुख दुःख देवाला तर सुख दुःख जर सांगितलं देव त्याचं निवारण करणार. निवारण करण्याची ताकद आहे महाराज. कोणा? देवामध्ये निवारण्याची ताकद आहे. म्हणून हनुमंतरायला जीवनामध्ये सत्य दास्यत्व भक्ती केली. त्या भक्तीचं वर्ण हनुमंतरायला माहित आहे म्हणून तुकोबारे म्हणतात काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सुबटा. हे वर्णन करत असताना तुकोबारे म्हणतात हनुमंत का हनुमंताच्या हनुमंतराकडे काही विशेष गुण आहेत महाराज. कोणते? हनुमंतराय शूर तर आहेच पण
धीर आहे. धीर म्हणजे धैर्यवान नावाचा गुण हनुमंताकडे आहे. म्हणून तोंड भरून कौतुक करतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये. कसे तो हनुमंतराय शूर आहे. किती शूर. ज्या वेळेला लक्ष्मणाला हनुमंतरायाची शक्ती लागली मला, बरोबर आहे ना? नाही का? आहे का त्या जागी? बाण सोडा महाराज रावणाला शक्ती होती आणि रावणाचा बाण इंद्रजिताचा बदला घेण्याकरता कृष्ण सोडलेली शक्ती होती. माय बाबा
आणि ज्यावेळेला इंद्रजिताला शक्ती लागली, सुषेण नावाचा वैद्य महाराज, कोण होता सुषेण? सुषेण नावाचा वैद्य, ज्या वालीची पत्नी तारा ही महाराज, त्या तारेचा बाबा अर्थात अंगदाचा आजोबा सुषेण नावाचा वैद्य, हे वैद्य राजा असून सुद्धा तो वैद्य आहे. प्रभू रडतात, आता काय मी त्या अयोध्येतल्या लोकांना तोंड दाखवू? सुषेण नावाचा वैद्याला प्रभूच्या हाताला स्पर्श केला. प्रभू चिंता करू नका, श्रीव्याचा उदय होण्याच्या अगोदर जर याच्यातला एखादा वीर जर द्रोणागिरी पर्वतावरचा औषध जर आणत, मी लक्ष्मणावर सचेतन करी, म्हणजे मिरवणूक करते, सचेतन करी. कोण आहे असा? प्रभू उठले महाराज, निस्ती नजर टाकली, नजर टाकल्याबरोबर श्रत्वाचं लक्ष नाही, शूर होते, वीर होते हनुमंतराय. हनुमंतराय उठून उभे राहिले. प्रभूने विनंती केली, प्रभू मी आला. आणि ज्या वेळेला भगवान प्रभू नमस्कार केला प्रभूला आणि जे जे रघुवीर म्हटलं उड्डाण केलं हनुमंतरायानं, तो कोबरा त्या प्रसंगाचं वर्णन करतात. द्रोणागिरी आणि हनुमंतराय म्हणतात, ऐसा मानती उपकारी तुका चरणावरी. शिरत्वाचं लक्ष, श्रीव्याचा उदय होण्याच्या अगोदर वंतावशी ते कळत नव्हतं महाराज, पर्वतच उचलला. कोणता पर्वत? द्रोणागिरी नावाचा पर्वत उचलला. म्हणून हनुमंतराय शिव आहे, निस्ते शिव नाही, हनुमंतराय धीर आहे महाराज, धैर्यवान आहे, बुद्धिमंत आहे, व्यक्तिमंत आहे, भक्तिमंत आहे, श्रीमंत आहे, बलवंत आहे. हनुमंतरायकडे 9 प्रकारचे गुण आहेत महाराज. हनुमंतराय भक्तिवान होते, किती भक्तिमान हनुमंताच्या जीवनामध्ये. हनुमंतराय बुद्धिमान होते, किती बुद्धी. ज्या वेळेला सीतामातेचा शोध करायचा, 10 दिशेला वानर निघाले. किती दिशेला? 10 दिशेला. कोणत्या कोणत्या दिशा? काय लेकरू गोड असंच आहे बरं का. 10 दिशा मला, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अग्नी नैऋत्य ईशान्य वायव्य. किती झाल्या? 8. ह्या 2 कोणत्या हो? सत्वं सदायते ऊर्ध्वगतम् जघन्यते अधोगच्छन्ति. 2 गती आहेत, एक ऊर्ध्वगती आणि दुसरी अधोगती, खालची गती आहे. 10 प्रकारच्या दिशेने वानर निघालेत महाराज. सीतेचा शोध करायचं म्हटल्याबरोबर माऊली असे वानर निघाले. कोणाचे हळद, कोणाचा हरभरा, कोणाचा चिया तुडवत निघाले. आता लई बेजाऱ्या चालू लोकांच्या. कशानं? गोह्यानं. कुठून आले असतील गोही? लोक बदमाश आहे. लोकांना विचार केलं, सगळ्या लोकांना गायी ऐकल्या म्हणून त्या ब्रह्मांडाच्या मालकानं तुमच्या वावरातच गायी पाठवलेल्या. त्या नीलगायी इथं नीलगायीत मारा. तुम्ही तुमच्या गायी विकून टाकल्या का? त्याच्या गायी पाठवलेल्या. बस राज्य हाणत दिवस हाणत. त्यामुळे जे जास्त हाणत जाते त्याच्या पाठीमागच लागतात महाराज. त्या बदमाश आहेत त्या.
भगवान परमात्माचा लिलाय आहे. आणि ज्या वेळेला काही दिशेला ते निघाले, पण हनुमंतरायाला निघाला हनुमंत तुम्ही दक्षिण दिशेला निघा. नळ नीळ जामवंत अंगद सुग्रीव आणि हनुमंत असे 5 जण होते. मला सुग्रीव नव्हता, त्यांच्यात 5 जण होते. दक्षिण दिशेने निघायचं, पण हनुमंतरायानं उजव्या पायाच्या अंगठ्यानं जमीन उकरायला लागली. निघाला हनुमंतराया, पण प्रभू निघतो. प्रभू मायावी रूप परिधान करून सीतामातेला फसवलं. आता सीतामाता फसणार नाही, मला तुमची काहीतरी ओळखून द्या. प्रभूच्याकडचं महाराज राम मुद्रिका घेतली. नुसती राम मुद्रिका घेतली नाही, प्रभू हे सगळे वानर गेले तर, पण सीतामय्याचा शोध लावताना सीतेचं कशी सीता आहे तिचं वर्णन सांगा. जिथे सीतेची रममा वृक्ष पाशान पक्षी करती राम नामाचे कुंज. अरे हनुमंता, जिथं माझी सीता आहे ना, तिथं दगड झाड झुडप पुष्प वृक्ष लता वेली पक्षी माझ्या नामाचं नामस्मरण करता, तिथंच माझी सीता आहे. हनुमंतरायानं खून पटली. हनुमंतरायानं गिरीत मला सीतामातेचा शोध घेतला. मला राम सीता भेटवली. राम सीता भेटवली. आई सामार ती उपकारी, आई सामार ती उपकारी. राम सीता भेटवली. रामाची सीतामातेची भेट हनुमंतरायाने करून दिली. ऐका ना माझ्या, ज्या वेळेला सीतामातेची भेट झाली, सीतामातेनं सांगितलं, मैया अगं समुद्र ओलांघन करत 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 तुमच्यापर्यंत मी आलो. मला भूक लागली मैया, मला काहीतरी खाण्याकरता दे. तिनं सोन्याचं कंकण काढलं. मला कशाचं कंकण होतं? सोन्याचं कंकण. आणि वानराच्या हाती दिलं. आता तुम्ही ऐकणारे सुद्धा तुम्हाला मारा, काही तर सगळंच काढलं होतं. मग हे सोन्याचं कंकण कुठून आलं? लोपामुद्रा नावाची ऋषीची पत्नी मारा, तिनं सोन्याचं कंकण सीतामय्याला समर्पण केलेलं होतं. ते सोन्याचं कंकण काढलं, हनुमंतरायाच्या हातात दिलं. म्हटलं हनुमंता, जा बाजारात मार्केटमध्ये जा, हे सोन्याचं कंकण विक आणि वाटल ते भजे घे, गुण घे. ते म्हणजे मी फळं खाणार आहे, मी भजे गुण खाणार आहे. बसल्या लोकांना हाती खाल्लं नाही पाहिजे आणि खायचं असलं असं झाकून गेलं पाहिजे. झाकून जायचं, झाकून यायचं, हाताने उघडं राहू द्यायचं. खाऊ नये मला, मी खाणार नाही, मी वानर आहे. अरे मग फळं घे. मी माणसाच्या हातून फळं घेणार नाही. आम्ही वनातले वनच्छ आहे, वानर आहे. मैया तो बगीचा दिसतो, त्या बगीच्यामध्ये मी जाणार. कोणाचा बगीचा आहे? सीतामय्याने सांगितलं, हनुमंता तो बगीचा रावणाचा आहे, पण तुला रामाची शपथ आहे, तुला माझी शपथ आहे. खाली पडलेलेच फळं खायचे, हातानं तोडायचे नाही. ते बंद करायचे तर रक्षक आहे, ते तुला मारण्याशिवाय सोडणार नाही. काही हरकत नाही. हनुमंतराय गेले, महाराज उभे राहिले. 80 एकराचा बगीचा होता. कोणाचा? रावणाचा. नारळ, केळी, पपई, चिक्कू, 80 एकराचा बगीचा. हातानं तोडायचं नाही मायबाप. आई साहेबांची शपथ आहे. हनुमंतरायांनी शेपूट सोडली, सगळे झाड उपटून काढले. मला जशी उपटली करेल ती एक उपटली. याला 80 एकरात उपटले
असे 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 हलवले, जसा झटका दिला तसे समुद्रात सपाट. आणि मग येचून खाणं चाललं. आईसाहेबाची प्रतिज्ञा होती ना, येचून खायचे, येचून खायले. आता सगळे उपटले ते झाड 80,000 कणकर होते महाराज. ते धावता येतात. हनुमंतरानं शेपटीला पूल घालले, फेकून दिले. आणि त्याच्यातला एक मुख्य होता, त्याचं नाव होतं जंबूमाळी. तुम्ही जर कुठं कुठं जर गेले, माझी कथा चालू आहे तर सध्या रोकडोबा हनुमान संस्था साखरखेडा, तिथं जर कधी साखरखेड्यात गेलं तर त्या रोकडोबा हनुमंताच्या पायाखाली एक राक्षस आहे. काय त्याचं नाव? जामवंत. तो बनकर होता, राक्षस होता. हनुमंतराय गेले धावत, उचलत त्यानं महाराज पायाखाली दाबलेले हे असं खाली. रगडीला पाया करी, रगडीला राक्षसांचं मर्दन करून जंबूमाळीला मारलं. पण पुढे शब्द वापरला धीर, धैर्यवान आहे. ज्या वेळेला प्रभू आकरणापर्यंत बाण काढलेला आहे प्रभूनं, आणि युद्ध करण्याकरता रावणाचा बंधू येतो महाराज. प्रचंड आकाराचा तुफान ताकदीचा कुंभकर्ण. प्रभूनं बाण सोडला, दोन्ही हात झाकले, शिर उडवलं, पण तरी ते मरायला तयार नाही महाराज. कोण? कुंभकर्ण. प्रभू विचारतात, पण ते साधन होतं बरं का, शिर तुटून गेलं आणि ते सैरावरला धावायला लागलं. त्याचा पाय पडला की पायाखाली हजारो वानर मरायचे. आता काय करावं? पण त्याला म्हणतात, एवढ्या संकटात जो ठामपणानं उभं राहते त्याला म्हणायचं धैर्यवंत, शूर आणि धीर. धैर्यवान होते तो. सगळे विचारात पळ देतात, आता काय करावं? विभीषणजी प्रभूच्या कानात सांगतात, प्रभू तुमची पाठ जोपर्यंत पाहणार नाही, शत्रूची पाठ पाहिल्याशिवाय तो पडणार नाही. प्रभूने सांगितलं, मरी पण शत्रूला पाठ दाखवणार नाही, मी क्षत्रिय आहे. आता काय करावं? आता देव त्याला पाठ दाखवत नाही, तो तर खाली पडत नाही. पण पाय जर पडला तर हजारो वानर पाया खाली पडतात. काय करावं? त्याला म्हणतात, कठीण प्रसंगामध्ये सुद्धा धैर्यवान व्यक्ती त्याला म्हणत असतात. हनुमंतराय पाठीमागे गेले प्रभूच्या, आणि शेपटीचा कोंडा प्रभूच्या बगलत घासला. कुठं? बगलत घासल्याबरोबर प्रभूला क्रोध आला. प्रभू म्हणाले, हनुमंता हे काय तुझं वानर चेष्टा? आणि इथं गहन प्रश्न निर्माण झाला. धीर गंभीर वातावरण आहे, शत्रू पडायला तयार नाही, मी पाठ दाखवायला तयार नाही. तू काय करायला लागला? असं असतील ते हनुमंतरायला हात जोडे म्हणतात, प्रभू रागवू नका, रागवू नका, शांत व्हा प्रभू, शत्रूच राहिला नाही. म्हटलं का? पडलं म्हणजे खाली. म्हणजे कसं काय पडलं? म्हणजे तुम्ही, मी गुदगुल्या केल्या, तुम्हाला राग आला, राग राग बोलायला तुम्ही माझ्याकडे वळले, तुमची पाय ठेवली. याला म्हणायचं धैर्यवान. कितीही संकट जर आलं तरी त्याच्यावर ठाम मात करून पुढं पाऊल टाकतो, त्याला म्हणायचं धीर. म्हणून शूर आणि धीर, स्वामी कार्य सादर. आणि असा तो अंजनी मातेचा पुत्र हनुमंत आहे. तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या
ज्ञानेश्वर